नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. लैंगिक आरोग्यातील समस्यांपैकी पुरुषांच्या जनेंद्रियांमधील असलेला नैसर्गिक वाकडेपणा ही अनेकदा चिंतेची बाब मानली जाते. जर हा वाकडेपणा अचानक निर्माण झाला असेल किंवा वाढू लागला असेल तर त्याला पेरोनी रोग असं म्हटलं जातं. याचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामुळे उपचार करण्यापूर्वी तो नेमका कोणत्या प्रकाराचा आहे हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. मात्र यासाठी यूरोलॉजिस्ट किंवा एंड्रोलॉजिस्ट यांचा सल्ला घेणे हे तितकंच आवश्यक देखील असतं. आजच्या भागात आपण यावरच अधिक चर्चा करणार आहोत. त्या संदर्भातील मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत एका सत्य प्रसंगाबद्दल. सरांच्या दादर सेंटरवरील हा प्रसंग आहे. दादर ओपीडीला एक भगिनी त्यांच्या 26 वर्षीय भावाला सोबत घेऊन आलेली. सोबत त्याची नवविवाहित बायको देखील आली होती. आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते अगदी रेग्युलर दर्शक. सरांनी येण्याचे कारण विचारले. मुलाची बहीण म्हणाली, सर, माझ्या भावाचे 8 दिवसांपूर्वी लग्न झाले आणि ही मुलगी 8 दिवसातच म्हणते की मला याच्यासोबत राहायचे नाही. हा काही शारीरिक सुख देईल असे मला वाटत नाही आणि त्याच्यासोबत राहून काही बदल होईल असेही मला वाटत नाही. मुलाची बहीण म्हणाली की मी थोडा वेळ बाहेर ओपीडी बाहेर थांबते, तुम्ही या दोघांनाच विचारा की नेमका काय प्रॉब्लेम आहे तो. सरांनी मुलीला विचारले असता मुलगी म्हणू लागली की सर, या 8 दिवसात याने एकदाही संबंध केलेला नाही आणि याचे लिंग देखील नॉर्मल नाही. हे त्यांना समजायला पाहिजे. सरांनी मुलाला विचारले असता मुलगा म्हणाला की सर, मला कमजोरी आहे, लिंगात कठोरता नाही आणि आली तरी लगेच शीघ्रपतन होते. मुलगी रागावून म्हणाली की बाकीचे सांगा ना, आणखी मी काय ते बोलू. मुलगा म्हणाला की सर, माझी फोरस्किन लहानपणापासून अजिबातच मागे जात नाही आणि त्यामुळे माझे लिंग अगदीच लहान झाले आहे. तिचे म्हणणे आहे की हा फायमोसिसचा प्रकार आहे आणि तुम्ही याची सर्जरी करून कमजोरीची देखील ट्रीटमेंट घेतली तरच मी सोबत राहीन, नाहीतर मी सोडून जाईन. मुलगी पुढे म्हणाली की जर लहानपणी आईवडिलांना कळले नाही तर मोठे झाल्यावर तरी यांना कळायला हवे होते की लग्नाआधी याची सर्कमसिजन ही सर्जरी असते, ती करायला पाहिजे. मुलगा म्हणाला की सर, आता तुम्हीच सांगा की लग्न झाल्याबरोबर 8च दिवसामध्ये अशी सर्जरी केली तर माझ्या आईवडिलांना किती धक्का बसेल आणि ते म्हणतील की हनीमूनसाठी जायचे सोडून हा काय वेगळा प्रकार आहे. मग मी त्यांना कसे समजावून सांगू. सरांनी यावेळी दोघांचेही काउन्सिलिंग केले. त्यांना समजावून सांगितले की सर्जरीनंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तो अगदी फिट होईल आणि काही मेडिकल ट्रीटमेंट्सने त्याची कमजोरी पूर्णपणे दूर होईल. सरांनी त्यांना धीर दिला. त्याचबरोबर सरांनी 3 महिन्यांची मेडिकल ट्रीटमेंट देखील सुरू केली आहे. भविष्यात गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉक वेव्ह थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले. सर्वजण अगदी रिलॅक्स झाले. त्यांनी सर्वांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले. ते म्हणू लागले की सर, तुम्ही आणि साम टीव्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि मग मात्र भयंकर परिस्थिती निर्माण झाली असते असे बोलून त्यांनी समाधान व्यक्त केले. मेडिकल टर्ममध्ये याला फायमोसिसमुळे आलेले सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं.
सर काय सांगाल? खरं तर ही अतिशय कॉमन समस्या आहे. मला असं वाटतं की अगदी काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या माणसांमध्ये ही समस्या येते, मात्र इथे 8 दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या जोडप्यामध्ये ही समस्या आली. आता अतिशय महत्त्वाचं जे आपण डिस्कस करतो की लैंगिक शिक्षण काळाची गरज असते. म्हणजे आजच्या डेटमध्ये सुद्धा लग्न होऊन 26 वर्ष होईपर्यंत मुलाला समजत नाही की फायमॉसिस आहे. पण आपल्या ह्या शोचं खरंच प्रसिद्धी म्हणायला हरकत नाही. त्या मुलीने सांगितलं, सर तुमचा शो मी रेग्युलर पाहते आणि अशा केसेस तुम्ही डिस्कस केलेल्या आहेत की लहानपणी असू द्या हो, आईवडिलांना काही कारणामुळे कळलं नसेल, पण आता मुलगा एवढा सुशिक्षित आहे की तो ऑनलाईन जाऊन किंवा मला प्रॉब्लेम आहे ॲक्सेप्ट केलं असतं, लग्न अगोदर दाखवलं असतं, सर्जरी झाली असती ना. पण आता तिच्या घरच्यांची पोझिशन पहा की आपले नवीन नवीन जावई आले आणि 8 दिवसात हनीमून सोडून ऑपरेशनला चालले. सांगूया आपण सर्वप्रथम जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. कशामुळं? पाहिली या ठिकाणी स्टोरी. ह्या मुलीनं आपला शो खूप वर्षापासून पाहिलेला आणि तिने बऱ्याचदा भेटायचा प्रयत्नही केलेला की सर लग्न अगोदर खरं म्हणजे ना प्रत्येकाने जसं कुंडली पाहतात ना तसं तुमच्याकडे यायला पाहिजे. का? कारण लग्नामध्ये तुम्ही सर्व गोष्टी पाहता हो, पण त्याचं पर्सनल लाईफ पाहता येतं का? नाही. मग या केसमध्ये ती खरंच मुलगी समजूतदार. यामध्ये यश आहे आपल्या या साम टीव्हीचं. मी आमच्या पूर्ण जी टीम आहे यांचंही अभिनंदन करतो. का? कारण हा जो मेसेज गेलेला आहे समाजामध्ये, यामुळे या लग्नामध्ये या मुलीने अंडरस्टँडिंग घेतली आणि तिलाही हे कळलं की ऑपरेशन केल्यानंतर बरं होतं. अदरवाईज काय झालं असं सांगू का? सर्व मंडळी असं काही झालं असतं तर पहिल्या दिवस तिने डिवोर्स घेतला असता, पण हे झालेलं नाही. हे चर्चासत्र असंच सुरू राहील आणि आपले दर्शकांना देखील तुम्ही घेऊ शकता. नात्यातील हे यश हे या कार्यक्रमामुळे आहे. आणि हे कार्यक्रम आणि हे आपलं पूर्ण टीमचे हे प्रयत्न आणि हे सतत 11 वर्षापासून चाललेलं हे पूर्ण आपलं अभियान आहे, त्याचा हा रिझल्ट आहे. नक्कीच त्यासाठी प्रेक्षकांनी सहभागी होणे महत्त्वाचं आहे. आता ते तुम्ही सांगू शकता. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 0224101061. सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. खूप छान. नाशिकहून कोमलजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. नमस्कार कोमलजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्ते सर. नमस्कार जी, बोला. पेनाइल स्लीव्स काय असतात आणि त्याने लिंगाचा आकार वाढतो का याबद्दल सांगा सर. अच्छा, म्हणजे आपली ही सिरीज पूर्ण जे लिंगाचे विभिन्न आकार चालले आहेत त्या अनुषंगानं पेनाइल स्लीव्स काय असतात, बरोबर आहे, आणि त्याने आकार वाढतो का? नक्कीच सांगूया तुम्हाला. तुम्ही एक गोष्ट पाहिली की आपला टॉपिक हा कमीत कमी 1 ते 1.5 महिन्यात चालतो आणि आता जे उदाहरण ॲक्च्युअलमध्ये पाहिलं ह्या मुलींनी पाहिल्यामुळं ही समस्या सॉल्व्ह झाली. म्हणजे भगिनींचा इन्व्हॉल्वमेंट किती महत्त्वाची आहे. मग हे पेनाइल स्लीव्ह काय सांगूया आपण. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं तुम्हाला प्रत्येक आजार असतो ना तसं कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग अशा प्रकारचे आजार हे वयोमानाने, हार्मोनल बदलामुळं येऊ शकतात. मग काही जणांना जर मेडिसिन काम नाही केले किंवा काही सर्जरी काम नाही केली किंवा कोणाला सर्जरी करायची नसेल, मग अशा केसमध्ये काय करायला पाहिजे? तर अशा केसमध्ये पेनाइल स्लीव्स काय असतात तर सिलिकॉनच्या बनलेले हे एक्सटेंडर असतात. म्हणजे आपल्या त्या आकाराचे एक्सटेंडर लांबी वाढवण्यासाठी किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी त्याची गर्थ वाढवण्यासाठी आणि ज्यांना काही कारणामुळे इरेक्शन होत नसेल, मेडिसिनचे साईड इफेक्ट असतील, ज्यांना इंजेक्टेबल नको आहे, अशा केसमध्ये ह्या स्लीव्स कामाला येतात. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक हे रेफर करू शकता. मला वाटतं हे कधीही ऐकलेलं नसतं. स्लीव म्हणजे काय, स्लिंग म्हणजे काय, पण यांच्या प्रश्नामुळे सर्वांना कळलं. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुण्याहून द्रौपदीजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या खूप छान. घेऊया. नक्की. नमस्कार, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, मशरूम हेड पेनिस काय असतं आणि ते नॉर्मल असतं का? अच्छा, म्हणजे आपल्या ह्या विविध आकारामध्ये तुम्ही जे नेहमी पाहता माझ्या युट्यूबवर वगैरे मशरूम हेड पेनिसेस काय असतात ते नॉर्मल असतात का, बरोबर आहे? हो, बरोबर. खूप सुंदर प्रश्न, नक्कीच सांगूया तुम्हाला. म्हणजे बऱ्याच जणांना आपण जे आपले दर्शक आहेत त्यांना आव्हान केलं असतं की यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, कारण सहभागी झाल्यानंतर मी तर किती वेळ बोलू शकेल हो, पण त्यांना काय पाहिजे ते सांगणं आवश्यक आहे. तर मशरूम हेड पेनिसेस सांगूया नॉर्मल असतात का? लिंगाचे विभिन्न आकार, अहो तुम्ही नाकाचे आकार सांगता ना, तुमचे नाकाचे आहेत, चेहऱ्याचे आहेत, तुमच्या बॉडीचे आहेत, पण 20 ते 22 प्रकारचे जे हे वेगवेगळे शेप्स असतात ते देखील पूर्णपणे नॉर्मल असतात.
यामध्ये स्पेशल ह्यांनी काय सांगितलं, मशरूम म्हणजे काय तुम्ही पाहता का बऱ्याचदा मशरूममध्ये समोरचा भाग हा मोठा असतो आणि तो मागे निमुळता झालेला असतो. अशा आकाराचे देखील बऱ्याचदा पेनिसेस असतात आणि हे देखील नॉर्मल व्हेरिएशन आहे. या ठिकाणी मला का नमूद करणं आवश्यक आहे की जसं ह्या लग्नानंतर मुलीने काय सांगितलं की मला हे फायमॉसिस दिसलं, त्याच टाईपमध्ये काही ॲबनॉर्मल आकाराचं तुम्हाला अंग दिसल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी डिप्रेस होता, तुम्हाला काहीतरी त्रास होईल असं वाटतं किंवा व्हाईस वर्सा आपण दुसरी बाजू लवकरच घेणार आहोत. बऱ्याचदा पुरुषांना देखील फिमेल्समध्ये असे व्हॅरिएशन आढळते आणि यातनं तुम्हाला काही प्रॉब्लेम होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून हे नॉलेज तुम्हाला देणं आवश्यक आहे. म्हणून मशरूम हेड पेनिसेस हे पूर्णपणे नॉर्मल असतात. मग यांच्या प्रश्नामुळं इव्हन अशा केसेस मी पाहिल्या आहेत, दोघांना एकमेकाची माहिती असणं आणि नॉर्मल काय आहे हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत ॲबनॉर्मल काय हे स्वतः डिसिजन घ्यायचं नसतं आणि काहीतरी शेवटची स्टेप ही उचलायची नसते. हे यातनं आपण एक मेसेज देऊया. नक्कीच नक्कीच अतिशय महत्त्वाचा मेसेज आहे डॉक्टर. Yeah. डॉक्टर रायगडहून प्रशांतजी आपल्याशी जोडले गेलेले खूप आहेत. छान. घेऊया. नक्कीच. नमस्कार प्रशांतजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. माझा प्रश्न असा आहे, सतत सेक्स केल्याने काय परिणाम होतात का शरीरावर? म्हणजे नेहमी सेक्स केल्याने काही दुष्परिणाम होतो का? बरोबर आहे. अच्छा, म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असेल किंवा अति जास्त प्रमाणात केल्याने काही त्याचा दुष्परिणाम बॉडीवर साईड इफेक्ट असतात काही विचारायचं तुम्हाला, बरोबर आहे. हो सर. तुमचं वय काय सांगा मला? वय माझा 53. 52 आहे. अच्छा, तुम्हाला काही डायबिटीज, बीपी किंवा काही आजार जाणवतो, कमजोरीचा वगैरे काही? काहीच नाही, काही. ओके, फक्त तुम्हाला ही जनरल इन्फॉर्मेशन आणि माहिती पाहिजे, बरोबर आहे. माहिती पाहिजे. नक्कीच. खूप सुंदर आणि छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि नक्कीच त्याला आपण उत्तर देऊया. बघा, प्रत्येक गोष्टीला 2 एक्स्ट्रीम्स असतात. हो. एक तर नॉन परफॉर्म न होणे आणि हेही एक्स्ट्रीम असू शकतं का? आमच्या कंडिशनमध्ये याला हायपर सेक्शुअलिटी असं म्हटलं जातं. सांगू काय ट्रीटमेंट आहे ते. मित्रांनो, हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण एक्स्ट्रीम केसेस ज्या असतात, रेअर गोष्टी ज्या घडणाऱ्या असतात, त्याला काहीतरी रुटीन नॉर्मल आहे असं म्हणायचं नसतं. समजा 70% लोकांना काही कारणामुळं शिथिलता असेल, परफॉर्मन्स होत नसेल, त्यामुळे ते मायूस असतील, डिप्रेस होत असतील, ती एक बाजू झाली, त्याला ट्रीटमेंट आहेत. मग काही जण असेही माझ्याकडे येतात की या ठिकाणी काही हार्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, हायपोथॅलेमो पिट्युटरी गोनाडल ॲक्सिसमध्ये काही परिणाम झालेला असतो, काही हायपोथॅलेमसमध्ये काही हायपर सिक्रिशन असतात, टेस्टोस्टेरॉनचं जास्त काही प्रमाणात होत असेल, अशा केसमध्ये ओव्हर स्टिम्युलेशन म्हणजे हायपर सेक्शुअलिटी ही अस्तित्वात येते. मग अशा केसमध्ये ती देखील कंट्रोलमध्ये आणणं अतिशय आवश्यक असतं. कारण माझ्याकडे अशीही कपल आहे, सर ह्यांना एक वेळ आहे किंवा एक टायमिंग आहे, माझी इच्छा आहे, ती स्पेशल सिच्युएशन आहे, ह्या गोष्टी न कळता हे नेहमीच त्या मागे लागतात. तर याला देखील ट्रीटमेंट आहे. याला अँटी व्हायग्रा अशा टाईपचे व्यवस्थित ड्रग्ज आहेत, काही अँटी डिप्रेशन ड्रग आहेत, काही मूड स्टिम्युलेशन एलिवेट कमी करणारे ड्रग आहेत. तर तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी यूरोलॉजी सेंटर्सना भेटा, नक्कीच यावर ट्रीटमेंट आहे. पण महत्त्वाची गोष्ट, नॉर्मल कशाला म्हणतात तर आठवड्यातनं आपला पार्टनर रेडी असताना 2 ते 3 वेळा समागम होत असेल ते नॉर्मल असतं. आणि तुम्ही यालाच जर समजा 1 किंवा 2 वाढलं त्याला हायपर म्हणून ट्रीटमेंट घेऊ नका. हा फरक महत्त्वाचा असतो. हे बघा, हे किती नाजूक प्रश्न आहे. अतिशय नाजूक आणि मला वाटते दोन्हीमध्ये अतिशय पुसटची रेष आहे. म्हणून हे कंपॅरिझन कधी करता येतं, 2 नॉर्मल गोष्टी काय आहेत माहीत झाल्यानंतर. नक्कीच. डॉक्टर अहिल्यानगरहून दीपकजी आपल्याशी जोडले गेले. खूप छान, घेऊया. नक्कीच. नमस्कार दीपकजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, स्क्रीनिंग पेनिसेस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का याबद्दल माहिती पाहिजे होती. अच्छा, म्हणजे स्किनी म्हणजे असं थिन, छोट्या पातळ आकाराची पेनिस काय असतात, बरोबर आहे. हो सर. चालतं. खूप छान प्रश्न वाटतो. सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक तुम्ही खूप नीट वाचलेलं दिसतंय, कारण तुम्ही बऱ्याचदा या पुस्तकातले प्रश्न घेत असता. खूप छान. सर्वांना याची माहिती असणं आवश्यक आहे. परत नॉर्मल, ॲबनॉर्मल व्हॅरिएशन. आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहिलं की नाही, फायमोसिसमुळं त्या ठिकाणी आकार लहान झाला. मुलीने काय सांगितलं की समजा लहान असतानाच केली असती तर ओके झालं असतं ना. फॉर एक्झाम्पल सांगतो, दुभंगलेलं ओठ आहे, टाळू आहे, हृदयामध्ये छिद्र असतं, हायपोस्पिडेस असतं, ते नंतर येईन त्यावर. तर या ठिकाणी स्किनी पेनिस काय सांगूया आपण. मित्रांनो, हीच ती वेळ आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याची, तुमच्या शंका दूर करण्याची. मुलगा असो मुलगी असो, बाकी त्या विषयावर पण मी येणार आहे. बघा, प्रत्येकजण निसर्गाने बनवलेलं नॉर्मल असतं, पण त्यामध्ये स्किनी पेनिसेस काय असतात. तर फॉर एक्झाम्पल इव्हन असेही माझ्याकडे केस आलेले आहेत. सर म्हणे लग्नानंतर आम्ही पाहिलं म्हणे या ठिकाणी गर्थ अतिशय कमी. मग नॉर्मल काय असते, नॉर्मल स्ट्रेच पेनाइल लेंथ
ही 4 ते 5 इंचेस असते आणि गर्थ ही 1.5 ते 2 इंच असते आणि इरेक्शन नंतर ती 1 ते 2 इंचांनी प्लस मायनस होत असते. तर काही केसमध्ये जेनेटिक म्हणा किंवा इतर काही टेस्टोस्टेरॉन डिफिशियन्सीमुळं अतिशय थिन पातळ प्रकारचे त्या ठिकाणी लिंग असते, ते छोटे दिसते आणि बऱ्याचदा पार्टनरला त्यामध्ये काही सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल तर अशा वेळेला त्यांची भांडणं देखील होतात, इव्हन अनबन होते, इव्हन डायव्होर्सपर्यंत जाणाऱ्या केस पाहिल्या आहेत. काही काळजी करू नका, अतिशय चांगल्या मेडिसिन्स आहेत, गरज पडल्यास पी शॉट्स आहेत. त्या ठिकाणी तुम्ही चित्रफितीत पाहताय शॉक वेव्ह थेरपीज आहेत, हायफेम थेरपीज आहेत, ईडी थेरपी आहेत. हे सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या दादर येथील सेंटरला आहेत, त्यामुळं कोणालाही काळजी करायची गरज नाही. हे वाक्य सर्वांना फार आवडतं, नक्कीच, काळजी नक्कीच. करायची गरज काळजी नाही, करायची म्हणजे गरज नक्कीच ते ओके होणार. हो, नक्कीच नक्कीच. हो. डॉक्टर, नांदेडहून पूजा मानेजी आपल्याशी जोडल्या गेल्या खूप छान, घ्या घेऊया. नमस्कार पूजाजी, आपला प्रश्न विचारू शकता? हॅलो, नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, कर्व पेनिसेस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का, त्याबद्दल माहिती सांगा. वा वा, हा प्रश्न मी एक्सपेक्ट केला होता, कारण एवढ्या व्हरायटीज झाल्यानंतर जसं मॅडमनी सुरुवातीला सांगितलं की पेरॉनिज रोग, पेरॉनिज काय असतो येतो त्यावर. खूप छान आणि सुंदर प्रश्न. पहा, म्हणजे ज्याची तुम्ही सुरुवात करून दिली हो. तेच प्रश्न आपल्याला येतात. म्हणजे हे खरंच म्हणजे एक जो गाभा आणि आशय आहे ना, नक्कीच. त्याला पकडून मी बऱ्याच सांगतो, एखाद्याने अभ्यास करणारे हा जो पाहिला ना शो, हो. त्याला नक्कीच मार्क्स मिळतील. नक्कीच. सांगूया आपण 22 प्रकारामध्ये आता आपण आलो. कर्ड पेनिसेस. कर्ड म्हणजे हे बघा, एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. परत नॉर्मल म्हणजे काय, असं एका सरळ रेषेत पुढे जाणारं नॉन डेव्हिएटेड असं काही आयडियल प्रकारचा कुठलाही भाग नसतो. प्रत्येकाचं नाक जरी पाहिलं ना, थोडंफार किती वेगळं असेल, बॉडीचा एखादा पार्ट कमी जास्त असेल, त्याचप्रमाणे राईट डेव्हिएशन, लेफ्ट डेव्हिएशन, अपवर्ड डेव्हिएशन, डाऊनवर्ड डेव्हिएशन अशा प्रकारचे डेव्हिएशन हे नॉर्मल व्हॅरिएशन असतात. पण जसं आपलं प्रियंका मॅडमनी सुरुवातीला सांगितलं की पेरॉनिज डिसीज, पेरॉनिज आजार म्हणजे काही कारणामुळे डायबिटीज असो, BP असो, त्यावेळी लिंगाच्या एखाद्या साईडला फ्रॅक्चर झालेला असो, बऱ्याचदा क्रिया करताना खूप जणांना रॉंग हिटिंग झाल्यामुळं फ्रॅक्चर होतं आणि त्या ठिकाणी बेंड येतो पेनिसमध्ये. तुम्ही लाजून बुजून घरातच बसता, ते एवढा बेंड होतो की 90 डिग्री अँगल व्हायला लागतो. तुमच्या पार्टनरला जेव्हा इरेक्ट झाल्यानंतर त्यामुळे त्रास व्हायला लागतो. फ्रिक्शन होताना ते लॅटरल किंवा मिडियल वॉलला ते व्यवस्थित हिट होत नाही. अशा वेळेला मग याला आपण ट्रीटमेंट देण्याची गरज असते. अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत, इंजेक्टेबल थेरपी आहेत, पी शॉट्स आहेत. या ठिकाणी तुम्ही चित्रफितीत पाहताय ईडी थेरपी, यामध्ये स्पेशली लो इंटेन्सिटी शॉक वेव्ज ह्या त्या कर्ड भागाला दिल्या जातात. त्यामुळे त्या ठिकाणचं कॅल्सिफिकेशन आहे, त्या ठिकाणचं जो बेंड आहे, त्या ठिकाणचं टिश्यू रिमॉडेलिंग होतं, ब्लड सप्लाय चालू होतो आणि त्यामध्ये सरळ करता येतं. तर मित्रांनो, एकच सांगेन, कुठल्याही प्रकारची लैंगिक व्याधी असेल ती तुमची आहे, शरीर तुमचं आहे, बॉडी तुमची आहे. जसं तुमचं नाक, कान, प्रत्येक दर्शनी भाग हा नॉर्मल असला पाहिजे, त्याच पद्धतीने तुमचे लैंगिक अवयव, स्त्री असो पुरुष असो, हे नॉर्मल काय तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि काहीही व्याधी असेल तर लग्ना अगोदरच सेक्सॉलॉजी सिरोलॉजिस्टना भेटा, त्यातनं डाऊट दूर करा, स्वतः डिसिजन घेऊ नका. नाही तर आता स्टोरीमध्ये जसं प्रियंका मॅडम तुम्ही सांगितलं की त्या मुलीने शो पाहिला म्हणून ते लग्न त्यांचं वाचलं. अदरवाईज तुम्हाला सांगू, दुसऱ्या दिवशी मुलगी घरी, तिसऱ्या दिवशी मेसेज, चौथ्या दिवशी कोर्टात केस आणि त्याच्यावर काहीतरी फाईन. हे आपल्याला कुठेतरी समाजात बंद करण्याचं हे प्रतिथेश आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आपले दर्शक त्याला नक्कीच नक्कीच साथ देतातच. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, यालाच धरून मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे की बऱ्याच जणांना हायपोस्पॅडिएझममुळे जर कमजोरी आली असेल तर त्यावर काय उपाय करता येतील? म्हणजे आता प्रियंकाजी डॉक्टर झाले असं वाटायला लागले मला. तुम्ही पेरॉनिज प्लेक्स सांगितलं, आता हायपोस्पॅडियस ही एक अशी कंडिशन आहे, सांगूया आपण काय. मित्रांनो, हे बघा, प्रत्येकजण स्वतःचा डॉक्टर असतो, हे वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या वॉशरूममध्ये, बाथरूममध्ये तुम्ही पहिलं स्वतःला पाहत जा. आपण जर चेहरा पाहतो ना, आपली बॉडी कशी आहे, आपण कसं दिसतो काय नाही, आपण तर आपल्याला पाहू शकतो ना. असे अंधारी बाथरूम असेल तर काही दिसणार नाही तुम्हाला, पण ॲटलिस्ट एवढा तरी प्रकाश असावा की तुम्ही काय आहे ते तुम्हाला दिसलं पाहिजे. नाही का, मिरर असावा ज्यामध्ये की तुम्हाला तुमचे अवयव काय आहेत ते कळले पाहिजे. या ठिकाणी स्पेशली जसं पेरॉनिज प्लेकमध्ये प्रॉब्लेम असतो, त्याच पद्धतीने स्पेशली हायपोस्पॅडियसमध्ये होतं काय, कंजेनायटल ॲनॉमलीज, जन्मता असणाऱ्या व्याधी, त्यामध्ये काय होतं की काही हायपोगोनॅडिझम आहे किंवा गर्भाशयात असतानाच समजा त्या मातेला काही रेडिएशन दिलं किंवा आणखी काही मेडिसिन गेला असेल तर लिंगाची वाढ होत नाही. ती वाढ झाली तर ॲबनॉर्मल होते, ते लिंग पूर्ण वाकडं राहतं, त्याला खालच्या बाजूला छिद्र असतं, लघवी पाठीमागं जायला लागते. अहो, बाळ असताना काही वाटत नाही, पण हेच बाळ जेव्हा मोठं होतं ना, ते मोठं झाल्यानंतर त्याला लाज वाटते,
मुलं चिडवतात. अहो मी एवढ्या केस पाहिलेल्या आहेत की मोठा मुलगा लग्नाला आल्यानंतर तो लपवतो, पळून जातो घरातनं, लग्न नको म्हणतो, मग कळतं याला असं काही वाकडेपण आहे, हायपोस्पिडियस. मित्रांनो यालाही घाबरू नका. तज्ज्ञ सेक्सॉलॉजिस्ट अँड न्यूरोलॉजीतर्फे 2 ते 3 स्टेजमध्ये याला सर्जरी केली जाते. त्याला सर्जरी करून ते कॉर्डी रिमूव्ह करणं आहे, त्यामध्ये पेनाइल पार्ट सरळ करणं आहे, स्किन कवर आहे, किंवा गरज पडली तर प्लास्टिक सर्जरी करून त्याला युरोथोप्लास्टी देखील केलं जातं. या केसेसमध्ये देखील चांगला रिझल्ट येतो. खूप जणांना वाटतं की यामुळे मला लैंगिक व्याधी येईल का, मला मुलं होतील का. अजिबात काळजी करू नका. पण महत्त्वाचं आहे, याला सॉल्व केलं तर ते पण लग्ना अगोदर. आणि तुमची जी कोणी फ्रेंड असेल किंवा तुमची जी फियांसी असेल किंवा जी होणारी जी वधू आहे त्यांना त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम न येण्यासाठी ह्या गोष्टी स्टेप घेणं आवश्यक असतं. मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा विषय, हा सामाजिक संदेश म्हणेन मी, की जशी तुम्ही नाकाची सर्जरी करून घेता, तुमची ब्रेस्टची सर्जरी करता, तुमचा लठ्ठपणा कमी करता, ती तुमची स्वतःची जबाबदारी आहे की आपल्या पार्टनर समोर जाताना तुम्ही नॉर्मल पद्धतीने प्रेझेंट झालं पाहिजे. काही अडचण असेल तर आपला मंच आहेच. नक्कीच. त्यासाठी मला वाटतं आपले क्लिनिक सुद्धा नेहमीच ओपन असतं. दादरचं मोठं सेंटर आहे आपलं. नक्कीच. डॉक्टर, आता आपण कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भागात आलो आहोत, ते म्हणजे भाग्यवान विजेता. सांगूया आपण. नक्कीच. लक्ष्मण गावडे गोव्याचे मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी पुस्तक घेतलं, प्रोटीन घेतलं आणि आपल्या मित्रांना देखील घेऊन गेले. यांचं अगदी मनापासून अभिनंदन. अशाच पद्धतीने तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर मॅडम चिठ्ठी काढा. आता बघूया, म्हणजे या गुढीपाडवा नक्की कालच झालेला आहे, त्या निमित्तानं कोण विनर आहे आपण पाहूया. आणि ते बक्षीस त्यांना आपल्या त्या जवळच्या सेंटरला त्यांनी घ्यायला हरकत नाही. चला आता असं 2 आहे चिठ्ठी, पुढच्या वेळेस आपण पाहूया. आता ही कोणती बघूया आपण. बबलू परब कल्याणचे. बबलू परब यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यांनी? फायमॉसिस. बघा आपल्या स्टोरीमध्ये जी व्याधी होती, जी ती मुलीला समजली आणि ती लग्नानंतर आपल्या नवऱ्याला घेऊन आली, किंवा मी काही याला घाबरत नाही, मला चांगलं माहीत आहे, माझ्या आईवडिलांना समजावून सांगेल, आपण इथं ऑपरेशन करूया. कारण नॉर्मली मित्रांनो वयाच्या तुम्ही 1 वर्षापर्यंत ती स्किन चिपकलेली असते, पण ती नंतर जरी चिपकलेली राहिली, त्या ठिकाणी फुगा येणं आहे, इन्फेक्शन होणं आहे, अशा गोष्टी होत असतील तर ती ओपन करायला लागते. पहिल्यांदा डायलेटेशन करून. समजा डायलेटेशन करून ती जर ओपन नाही झाली तर बऱ्याचदा आपल्याला त्याला पार्शियल सर्कमसिजन म्हणजे नर्व्ह स्पेअरिंग सर्जरी, ज्यामध्ये ही स्किन इंटॅक्ट असणं अतिशय आवश्यक असतं. तर सेक्सॉलॉजी न्यूरोलॉजीला भेटून ही सर्जरी केल्यानंतर त्यातनं ते एकदम बरे होतात. आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर हायपोस्पिडियस, लिंगातील वाकडेपणा ही व्याधी असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे? तर येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचे. डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा, आमच्या टीमला फोनवर बोलू शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही आमच्या टीमसोबत डिस्कशन करून, मेल करून त्याला उत्तर देऊ शकता. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे बक्षीस जिंकता येईल. या ठिकाणी फार मोठा मुहूर्ताचा सण गुढीपाडवा होऊन गेला काल. या गुढीपाडव्यानिमित्त खूप काही इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यात आला. स्पेशली ओपेरा हाऊस येथे ऊर्जा ग्रुप याची हा प्रोग्राम असा ठेवला, ज्यामध्ये की मेडिटेशन काय, माइंडफुलनेस काय, यावर मीत ग्रुप्स आहे, एस ग्रुप आहे, भंडारी ग्रुप आहे, हरजित जी आहेत आणि राधा दीक्षित जी आहेत, या सर्वांनी हा ऑर्गनाईज केला होता. अतिशय सुंदर प्रकारे सर्व प्रकारचे सेलिब्रिटीज आहेत, सर्व प्रकारचे त्या ठिकाणी तो प्रोग्राम घेतले गेले. संगीत, त्यामुळे वातावरण बनलं आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा प्रोग्राम घेण्यात आला. आणि नुकताच झालेल्या गुढीपाडव्याच्या सर्वांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहेतच. आणि त्या अनुषंगानं आपले दादर येथील असणारे दहीफळे HGM हॉस्पिटल या ठिकाणी देखील त्या निमित्तानं सगळे आपले युनिट्स आहेत, सर्व डिपार्टमेंट्स आहेत, त्याची देखील पूजा करण्यात आली. या ठिकाणी चित्रफितीत पाहताय आमचे स्पेशल आंतरराष्ट्रीय लेवलचे जॉईंट सर्जन शिवकुमारजी शिवजे यांच्या ठिकाणी या ठिकाणी संतपुरेजी यांच्या हॉस्पिटलला व्हिजिट देण्यात आली. आणि त्या ठिकाणी अत्याधुनिक प्रकारचे ज्या पद्धतीनं त्यांनी सर्जरी करतात त्याचं देखील पूर्ण निरीक्षण करून सर्वांना ते कळावं आणि हे अतिशय सुंदर काम सर्वांपर्यंत जावं अशी गोष्ट पाहिलेली आहे. आमच्या संभाजीनगर येथील दहिफळे हॉस्पिटलला देखील गुढीपाडव्यानिमित्त सर्व स्टाफला सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रोग्राम करण्यात आला. या ठिकाणी चित्रफितीत पाहताय आमच्या HGM दादर हॉस्पिटलला पूर्ण आमच्या हॉस्पिटल पूर्ण स्टाफ, स्वप्नीलजी, स्मिताजी, सीमाजी हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि सर्व आमच्या नवीन इक्विपमेंट्स, नवीन फॅसिलिटीज, हायफेम थेरपी, ED थेरपी या नवनवीन प्रकारच्या सर्व थेरपी त्या ठिकाणी ज्या आहेत त्याबद्दल सर्वांना माहिती देण्यात आली. आणि अशा पद्धतीने हा आठवडा अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करण्यात आला.
आणि परत एकदा सांगतो माझ्या सर्व दर्शकांना एवढा उशिरा देखील आमच्या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन तुमच्या शंका निरसन करता त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून अभिनंदन. बाकी प्रियंकाजी तुम्ही सांगू शकता. नक्कीच. आज अतिशय वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली. नक्कीच. आपल्या भगिनींचा सहभाग देखील यामध्ये अतिशय महत्त्वाचा होता हे आज जाणवलं. त्या स्टोरीमध्ये सुरुवात झाली भगिनीपासनं आणि मी नेहमी सांगतो ना हा एकट्याचा विषय नाही, दोघांचा आहे. नक्कीच नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्यासाठी आपले मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.